नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. साक्री पिंपळनेर येथील शेतीमालाची चोरी करणाऱ्या चोरट्यांना एलसीबी व साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या. साक्री व पिंपळनेर येथील शेतामधून कापूस, सोयाबीन व बाजरी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रारी दाखल केलेल्या होत्या. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी साक्री पोलिसांसह एलसीबी असे संयुक्त पथक स्थापन करून चोरट्यांचा शोध सुरू असता सिन्नर, जिल्हा नाशिक येथून सोन्या उर्फ सोनू निंबाबिल राहणार किरवाडे, तालुका साक्री याला ताब्यात घेतले असता त्यांनी साथीदारासह शेतीमालाची चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान पिंपळनेर चौफुलीवरून साथीदारांना देखील पोलीस पथकाने ताब्यात घेतले. सदरची कारवाई ही धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस ठाण्याचे पीआय दीपक पडवी यांच्यासह पोलीस पथक तसेच एलसीबी पथकाने ही कारवाई केली आहे. मागील 2-3 महिन्याच्या दरम्यान रात्रीचे वस्त्या आणि काही पिंपळनेरच्या हद्दीतले गाव या ठिकाणी ज्या सोयाबीन असेल, कापूस असेल, बाजरी असेल किंवा इतर प्रकारचे चोरी असतील, असे चोऱ्या करणाऱ्या टोळींचा गोपनीय खबऱ्यामार्फत शोध घेऊन एक आरोपी सोन्या उर्फ भिल यास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील किरवाडे गावातून ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे जास्त चौकशी करून इतर त्याचे सहकारी तसेच चोरी कामी वापरलेले मोटर वाहन, हत्ती, पिकअप गाडी MH 41 AU 3277 तसेच एक मोटरसायकल असा जवळपास 9,85,500 किमतीचा कापूस, सोयाबीन, बाजरी आणि वाहने मुद्देमाल सदर 5 आरोपी अटक करून त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे.